जय गजानन माऊली. तर मी आहे अंजू आणि माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, म्हणजेच की गजानन महाराजांचा गुरुवार. म्हणजे की या गुरुवारी महाराजांच्या मंदिरात खूप दुरून दुरून भाविक दर्शनाला येत असतात, काही पैदल पण येत असतात. तर मी आली होती कॉलेजला आणि कॉलेज झाल्यानंतर आपल्याला जायचं होतं मंदिरात. तर आता मी आली मंदिरात आणि पार्किंगमध्ये ना आपली गाडी लावून दिली आणि नंतर हे बघा गजानन महाराजांच्या मंदिराची पार्किंग. तर पार्किंगमधून निघताच मी शॉर्टकट मारला आणि इकडनं शॉर्टकटनं त्या काकांना विचारून आली, नाहीतर खूपच लांबून यायचं असतं. तर चला आता मारलाय शॉर्टकट आणि जाऊया आता आपण मंदिरात. तर मंदिराच्या बाहेर आली थोडं पार्किंगच्या आणि इकडे एक दादा भेटला. तर तो मला म्हणत होता की दीदी तू व्लॉग काढते ना, आणि त्याने मला फ्रीमध्ये टिक्का पण लावून दिला. तर त्यासाठी थँक्यू. आणि नंतर इकडे बघा, हे बाहेर जे इकडे माझ्या मागे तुम्हाला दिसत आहे ना, हे सगळं आधी पॅक असायचं, आता त्यांनी खुलं केलेलं आहे. तर आपल्याला जायचं होतं मंदिरात. तर ना महाराजांचा जो जुना गेट होता मंदिरचा आधी, आता तो चालू केलेला आहे. तर मी आता तिकडून आतमध्ये आली आणि आतमध्ये येताच बघा किती सगळी गर्दी आहे. खूप सारे भाविक दुरून दुरून महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आणि इकडे तर महाराजांची पालखी येण्याचे सगळे ना वाट बघत होते, कारण की हर गुरुवारी म्हणजे की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पालखी असते. तर चला आता पालखी येणार होती, तर हे सगळे वेट करत होते. माझं दर्शन बाकी होतं, तर म्हटलं चला आधी आपण ना दर्शन करून येऊया. तर दर्शन करून बाहेर येताच बघा हे महाराज वगैरे ना पालखीकडे जात होते. तर त्याआधी ना मी गादीचं दर्शन बाकी होतं माझं. तर चला म्हटलं आपण ना गादीचं दर्शन करून येऊया, नंतर ना बाहेर जाऊया. तर मी आधी करून घेतलं गादीचं दर्शन आणि नंतर महाप्रसादालयाकडे आली. तर इकडे येऊन ना खूपच गर्दी कमी होती. तर चला म्हटलं बाबा जेवण पण इकडे ना काही जास्त भाविक नव्हते. तर माझा नंबर लवकर लागला. तर चला करून घेतलं जेवण आणि टिक्का लावणं तर कंपल्सरीच आहे मंदिरातला. आणि नंतर करून घेतलं जेवण आणि परत केला महाराजांना नमस्कार. तर बाहेर येताच ना इकडे पालखी निघणार होती. तर सगळे ना असे जमा झालेले होते आणि नंतर पावल्या पण खेळणार होते. तर इकडे आली आणि महाराजांचं दर्शन करून घेतलं आधी, कारण की पालखी निघायची वेळ झाली होती. तर सगळे भाविक ना मस्त दर्शन करत होते आणि मी पण करून घेतलं. तर बघा किती सगळे भाविक आहे तिकडे बघायसाठी जमा झालेले. आणि नंतर ना पालखी निघाली आणि सगळे बघा कसे समोर टाळ वगैरे खेळत आहेत. नंतर मी आता जाणार आहे परत. आधी आपले शूज वगैरे घेऊन घेऊया. शूज घेतले आणि गजानन महाराजांचं मंदिर म्हणजे ना विदर्भाचं पंढरपूर आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ना महाराजांचं नाव आहे. म्हणजे की कोणी पण ओळखते शेगाव म्हटलं की. तुम्ही पण ओळखता की नाही सांगा बरं, कधी आलेले आहे की नाही शेगावला? तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि नंतर थोडी समोर आली आणि इकडे बघा किती छान छान पक्षी उडत होते. नंतर ना मला थोडे माझे सबस्क्रायबर भेटले, म्हणजेच की ते मला विचारत होते ताई तुम्ही कसं करता काय करता. आणि नंतर यांच्यासोबत गप्पा वगैरे केल्या आणि नंतर चला आता आपल्याला जायचं होतं, यांना केला बाय आणि आपल्याला जायचं होतं घरी. तर त्यांना भेटून ना मला खूप छान वाटलं, असं माझे सबस्क्रायबर वगैरे भेटले की. नंतर परत थोडी समोर आले आणि इकडे ना एक दादा भेटले. तर ते दादा पण माझ्यासोबत बोलले, म्हणजे की मला विचारत होते असं. तर चला आता आत्याच्या दुकानात आली आणि इकडे येऊन मस्त बाबा आलेले होते आणि स्वेटर वगैरे पण बघितले. तर चला आता चहा वगैरे पिला आणि नंतर आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. तर बाबा आणि मी ना निघालो आता हॉस्पिटलला यायला. तर चला फ्रेंड्स, भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.